जय शिवराय मित्रांनो पशु केसीसी 2026 अर्थात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यातील पशुपालकांना, ज्याच्यामध्ये शेळी मेंढी पालन करणारे असतील, गाई म्हशी असतील, वराह पालन करणारे असतील, कुक्कुट पालन करणारे असतील किंवा मत्स्य शेती करणारे मत्स्य व्यावसायिक असतील, या सर्वांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी खेळतं भांडवल मिळावं म्हणून एका विशेष मोहिमेच्या अंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहेत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 10 फेब्रुवारी 2026 च्या GR नुसार राज्यामध्ये पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे। याच्यामुळे काय झालंय की आता पशु केसीसी वरती दिलं जाणारं केंद्र शासनाचं 3% व्याजदराची सवलत, याचबरोबर 10 फेब्रुवारी 2026 च्या GR नुसार राज्य शासनाची दिली जाणारी 4% सवलत, याच्यामुळे या पशु केसीसी वरती आकारल्या जाणाऱ्या 9% व्याजदरामध्ये 60% सवलत ही राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जात आहे। याचबरोबर राज्य सरकारकडून बँकांना 2% व्याज सवलत दिली जाते। त्याच्यामुळे 1,60,000 रुपयापर्यंत पशु केसीसी हे बिनव्याजी आता या पशुपालकांना वापरायला मिळणार आहे। आणि याच्यासाठी राज्यामध्ये एक विशेष मोहीम राबवून 10 लाखापेक्षा जास्त पशु केसीसी देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड अर्थात या केसीसीच्या अंतर्गत 1,60,000 रुपयापर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं आणि पुढे हळूहळू त्याची मर्यादा, शेतकऱ्यांची ती हमी, दूध संस्थेनं दिली जाणारी हमी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती 3 लाख रुपयापर्यंत त्याची पतमर्यादा वाढवली जाते। आणि याच्याच अंतर्गत आता 2026-27 अंतर्गत जवळजवळ 10 लाख केसीसी अर्थात पशु केसीसी दिले जाणार आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना जी राबवली जात आहे, या योजनेच्या अंतर्गत सुद्धा आता शेतकऱ्यांना पशुधनाची खरेदी करण्यासाठी किंवा शेड उभारणी करण्यासाठी पहिल्या टप्प्याचं अनुदान मिळण्यापूर्वी जे काही खेळतं भागभांडवल लागणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा या केसीसी कार्डचा, या पशु केसीसीचा वापर करता येणार आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे पशुपालक दूध सोसायटी, दूध संघ, दूध उत्पादक कंपनीचे सभासद असतील, ज्यांनी आतापर्यंत या पशु केसीसीचा लाभ घेतला नाही, असे सर्व शेतकरी या मोहिमेच्या अंतर्गत आपलं पशु केसीसी कार्ड काढू शकतात। याच्यासाठी त्यांना काय करायचंय, अधिकच्या माहितीसाठी आपल्या डेअरीकडे संपर्क करायचा आहे किंवा आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा 1962 अर्थात 1962 या हेल्पलाईन वरती संपर्क साधायचा आहे। या मोहिमेमध्ये जर लाभ घ्यायचा असला तर जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त हे या योजनेचे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतात आणि त्यांच्या मार्फत या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न आपण करू शकता। याच्या अंतर्गत पात्रतेसाठी काय तर प्रकल्पधारकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा, पशुपालक प्रकल्पामधील सर्व पशुधनाची NDLM भारतीय पशुधन पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, व्याज परतावा सवलत ही या ठिकाणी कमाल पशुधन मर्यादेमध्ये दिली जाते। 25,000 मांसल कुक्कुट पक्षी, 50,000 पेक्षा अंडी उत्पादन कुक्कुट पक्षी, 45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, 500 किंवा त्यापेक्षा कमी शेळी मेंढी पालन, 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह पालन, अशा प्रकारे या ठिकाणी ही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणं आवश्यक राहील। सदर योजनेच्या निकषानुसार त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलांना देखील अनुसरून आवश्यक त्या बाबीची पूर्तता लाभार्थ्याला करावी लागणार आहे। आणि अशा प्रकारच्या जर पूर्तता केल्या तर त्या लाभार्थ्याची जी काही लिमिट असेल, क्रेडिट लिमिट, त्याच्यामध्ये वाढ केली जाईल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत या क्रेडिट मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले मोठ्या प्रमाणात पशु केसीसी कार्ड देण्यात आलेले आहेत। आता सुद्धा 10 लाख केसीसीचे हे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। आपण सुद्धा जर पशुपालक असाल आणि आपण पशु केसीसी साठी जर घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर आपण ज्या ठिकाणी दूध घालता त्या डेअरीकडे, आपल्याकडे जर समजा कुक्कुट पालन असेल, शेळी मेंढी पालन असेल तर आपल्या जवळचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पशु केसीसीसाठी अर्ज करू शकता। पशु केसीसीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या अर्जाचा नमुना हवा असेल तरी नक्की कमेंट करा, ती सुद्धा माहिती आपण नक्की उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।